निसर्गस्थळ पाहायला जाताना तिथं आपल्याला काहीतरी भव्य दिव्य भारावून टाकणारं बघायला मिळावं असं अपेक्षित असतं. म्हणजे उंच उंच शिखरं, मोठ्या वेगानं दरीत कोसळणारे धबधबे, डोळ्यातही न मावणारा समुद्र, हे सगळं बघताना आपण आश्चर्याने स्तब्ध होतो. पण आजची जागा काहीशी वेगळी आहे. इथला निसर्ग तुम्हाला मंत्रमुग्ध करतो, गुंगवून टाकतो. इथली नदीची भातुकली बघताना आपणही त्या खेळात रंगून जातो आणि सहजपणे या भवतालाचा एक भाग होऊन राहतो. अशा जागा मला जास्त खुणावतात, सहज आपलंसं करणाऱ्या. कृष्णा नदीचं हे खडकाळ पात्र आहे सातारा जिल्ह्यातल्या ओझरडे गावात असणाऱ्या हाटक तीर्थाजवळ. हजारो वर्ष वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळं या खडकाळ पात्रात निरनिराळे गोलाकार आकार तयार झालेत. खेळण्यातली चूल, बोळकी, गाडगी, मडकी असतात तसे हे आकार, काही मोठे, काही लहान. सह्याद्रीची लेक म्हणून सह्यजा या नावाने ओळखली जाणारी कृष्णा जेव्हा डोंगरांनी वेढलेल्या वाईच्या पंचक्रोशीतून वाहते, तेव्हा सह्याद्री मोठ्या कौतुकानं आपल्या लेकीला अंगाखांद्यावर खेळवत असल्याचा भास होतो. छोट्याशा छिद्रापासून ते मोठ्या रांजणाच्या आकारापर्यंत खळग्याचे कितीतरी आकार इथं पाहायला मिळतात. सतत वाहत असलेल्या प्रवाहामुळं कुठे छोटीशी दगडी कमान तयार झालीये, कुठे हे असं धबधब्याचं मिनिएचर, कुठेही कोरीव गोलाकार दगडी वाट. आपणच तयार केलेल्या निसर्ग शिल्पांमधून वाट काढत मंजूळ नाद करत कृष्णा इथे खेळत राहते. इथे मी तुम्हाला मुळीच सांगणार नाही रांजण खळग्यांची शास्त्रीय व्याख्या, ते तयार होण्यासाठी लागणारी भूरूपांची नैसर्गिक स्थिती किंवा भूगोलाच्या दृष्टीनं रांजण खळग्यांचं असणारं महत्व वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल की. आणि हो, या व्हिडिओच्या माध्यमातून हा परिसर कसा दिसतो हे मी तुम्हाला सांगितलं. पण या नदीच्या भातुकलीची अनुभूती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष इथं यावंच लागेल. तो फिर देर किस बात की, उचला बॅग आणि निघा. अशाच नवनवीन वाटांवर आमच्या सोबत चालण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका आमचं YouTube चॅनेल संचित.